नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की HSRP नंबर प्लेट म्हणजे नक्की काय आणि ती ऑनलाईन कशी बुक करायची ते स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सरकारने आता सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक केली आहे आणि आता अनेकांनी ती कशी ऑर्डर करायची हे समजत नाही, तर काळजी करू नका। या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन अगदी सोप्या भाषेत समजेल। चला तर मग सुरुवात करूया। तुम्हाला गुगलवरती हे वेबसाईट टाकायची आहे आणि गुगलमध्ये टाईप करायचं तुम्हाला HSRP नंबर प्लेट। गुगलमध्ये HSRP नंबर प्लेट टाईप केल्यानंतर ही जी पहिली वेबसाईट आहे अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन, हे वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला इथे बघा सिलेक्ट ऑफिस, इथे सर्वात आधी तुम्हाला इथे ऑफिस सिलेक्ट करावं लागेल। तुमचा RTO ऑफिस कोणता आहे, इथे वेगवेगळे ऑफिस आहे। MH01 पासून पूर्ण MH56 टोटल ऑफिस आहेत। समजा तुमचा बुलढाणा जिल्ह्याचं MH ऑफिस आहे तर MH28 बुलढाणा हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला इथे बघा ऑर्डर नाऊ या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला नवीन पूर्ण नंबर प्लेट बोलवायची असेल HSRPची, तुमचं वाहन 1/4/2019 च्या आधीचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे। जर तुमची गाडी 1/4/2019 च्या आधीची असेल तर तुम्ही याच्यासाठी ऑर्डर करू शकता। ही नंबर प्लेट तुम्हाला ऑनलाईन अशा प्रकारे ऑर्डर केल्या जाईल। इथे बघा तुम्ही फक्त स्टिकर पण बदलवू शकता। इथे वेगवेगळे ऑप्शन आहे। तुम्ही जो अर्ज भरसान त्याचा स्टेटस पण तुम्ही चेक करू शकता। नंतर तुमची जे फॉर्म भरल्याची जे रिसिप्ट आहे ते रिसिप्ट आल्यानंतर ते रिसिप्ट जर तुमची हरवली तर तुम्ही रिप्रिंट पण करू शकता। इथे बघा तुम्हाला ऑर्डर नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल। येथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला वाहन नोंदणी राज्य म्हणजे महाराष्ट्र, नंतर बसवण्याचे स्थान तुम्हाला डीलर मार्फत बसवायची आहे म्हणजे डीलरच्या सेंटरवरती जाऊन बसवायचं आहे की होम फिटमेंट करायची आहे म्हणजे घर बसल्या फिटिंग करायची आहे। तर इथे लक्षात घ्या की घर बसल्या फिटिंग काही पिनकोडवरती सुरू झालेला आहे। आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये वगैरे काही जिल्ह्यांमध्ये अजून पण सुरू झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही डीलर प्रिमायसेस हे ऑप्शन घ्या। नंतर येथे वेगवेगळे ऑप्शन आहे। कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल, जुन्या वाहनांसाठी पूर्णची पूर्ण जर तुम्हाला मागची पुढची दोन्ही साईडची नंबर प्लेट लागत असेल तर ते तुम्ही ऑर्डर करायची आहे। जर तुमची अगोदर आहे आणि खराब जर झालेली आहे तर तुम्हाला हे डॅमेज फ्रंट, डॅमेज रिअर, डॅमेज बोथ असे वेगवेगळे ऑप्शन आहे। त्यातील पहिला ऑप्शन तुम्हाला घ्यायचा आहे। येथे तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर येथे तुम्हाला तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचा नंबर प्लेटचा नंबर येथे टाकायचा आहे। जो जुना नंबर प्लेटचा नंबर आहे तुमचा तो जो असेल MH28 वगैरे जे असेल ते नंबर येथे टाकायचा आहे। नंतर तुमच्या चेसिस नंबर टाकायचा आहे। चेसिस नंबर हा RC ID वरती राहते। नंतर व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर टाकल्यानंतर इंजिन नंबर टाकायचा आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जवळचं शहर निवडायचं आहे। तुम्हाला जिथे फिटिंग करायची आहे त्या शहराचं इथं नाव तुम्हाला निवडायचं आहे। इथे जिल्ह्याचे ठिकाणं असतात, तर समजा तुम्हाला इथे बुलढाणा जिल्हा घ्यायचा आहे। जो जिल्हा असेल तो तुम्ही निवडू शकता। नंतर तुमच्या जे तुम्ही शहर निवडसाल त्याच्यामध्ये जवळपास कोणतं HSRP सेंटर आहे तर ते सेंटर तुम्हाला येथे निवडायचं आहे की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फिटिंग करू शकाल। तर आपण फॉर एक्झाम्पल इथं घेऊया, हे ऑप्शन घेऊया मोताळ्याचं। तर तुम्हाला जे जवळपास पडत असेल ते तुम्ही ऑप्शन निवडू शकता। नंतर तुम्हाला कोणत्या दिवशी तुम्हाला फिटिंग करायची आहे तर त्याची तारीख तुम्हाला इथे निवडायची आहे। जे ब्लॅक कलरमध्ये डार्क ब्लॅक कलरमध्ये दाखवते ते तारीख अवेलेबल असते आणि जे ब्लर असते ते अवेलेबल नसते। केंद्र निवडल्यानंतर, तारीख निवडल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंटचा स्लॉट निवडायचा आहे। जो टाईम अवेलेबल असेल इथं स्लॉट अवेलेबल असे ऑप्शन लिहून येईल। त्या वेळेमध्ये तुम्हाला तिथं जाऊन तुमची नंबर प्लेट बसून घ्यायची आहे। तर त्या स्लॉटमध्ये तुम्हाला इथं कोणताही स्लॉट निवडावा लागेल 1 तासाचा, तो स्लॉट निवडायचा। नंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं। नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज अशा प्रकारे येईल, जिथे तुम्हाला वाहन नोंदणीची तारीख ऑटोमॅटिक येते। नंतर तुम्हाला वाहनाचा प्रकार निवडायचा आहे। वाहनाच्या प्रकारामध्ये तुमची स्कूटर आहे की
इथे बघा 2 ऑप्शन दिसतील तुम्हाला, मोटरसायकल आणि स्कूटर. याच्यापैकी तुमची गाडी कोणती आहे त्याचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे. नंतर वाहनाचा वर्ग नॉन ट्रान्सपोर्ट, नंतर इंधन प्रकार तुम्हाला पेट्रोल आहे डिझेल आहे ते निवडायचं आहे. नंतर इंजिन टाईप कोणता आहे, BS2 आहे, BS1 आहे, BS3 आहे, ते ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचं आहे. त्या ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला पुढील ऑप्शन आहे रजिस्टर व्हेकल ओनर नेम. तर तुमची जी गाडी आहे ती कोणाच्या नावावरती आहे तर ते तुम्हाला तिथं नाव निवडायचं आहे. तुमचं नाव पूर्ण टाईप करून टाकायचं आहे. ऑनरचं नाव म्हणजे वाहन मालकाचं नाव तुम्हाला पुढे एंटर करायचं आहे. इथे तुम्हाला पहिले BS3 आहे की BS1 आहे, BS2 आहे. याच्यानंतर बघा हे स्टेज निवडल्यानंतर तुम्हाला समोर वाहन मालकाचं नाव एंटर करायचं आहे. समजा आपण इथं भारत स्टेज 3 म्हणजे BS3 हे ऑप्शन घेऊया. हे ऑप्शन सिलेक्ट करून नंतर तुम्हाला एखाद्या वेळेस वेबसाईटचा वगैरे एरर असतो तर थोडा वेळ लागते, थोडा वेट करायचा आहे. नंतर तुम्हाला इथे वाहन मालकाचं नाव एंटर करायचं आहे. टाईप करून इथं वाहन मालकाचं नाव टाकायचं. नंतर तुम्हाला तुमचा जर GST नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे GST नंबर टाकू शकता, नसेल तर काही आवश्यकता नाही टाकायची. नंतर बिलिंग राज्य निवडायचं. इथे तुम्हाला जे तुमचं राज्य असेल, ॲड्रेस ज्या राज्यातला असेल ते राज्य, समजा महाराष्ट्र, इथे महाराष्ट्र निवडून तुम्ही नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस पूर्ण टाईप करून टाकायचा आहे तुम्हाला. जो तुमचा ॲड्रेस असेल, समजा ॲटपोस्ट नरवेल, तालुका मलकापूर वगैरे कोणताही जो ॲड्रेस असेल तो तुम्हाला एंटर करायचा आहे. खाली तुम्हाला इथे बघा मोबाईल नंबर वगैरे येईल. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे OTP सेंड करायचा आहे. OTP सेंड केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबरवर जो OTP येतो तो OTP इथे एंटर करायचा आहे. खाली कॅप्चा कोड दिला आहे, तो कॅप्चा कोड तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. आता बघा कॅप्चा कोड वेगवेगळ्या प्रकारचे असू शकता. इथे कॅप्चा कोड दिलेला आहे 20-14 म्हणजे किती होतात, तर इथं कॅप्चा कोडमध्ये 6 टाकायचा आहे. जो तुम्हाला कॅप्चा कोड दिसत असेल त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला तिथं टाकायचं आहे. नंतर तुम्हाला इथे OTP एंटर करायचा आहे. जो तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल टेक्स्ट मेसेज, तो तुम्हाला इथे OTP एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा पुढे अशा प्रकारे पेमेंटची स्लिप येईल, जे तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल दिली राहते. ऑर्डर नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, चेसिस नंबर हा पूर्ण चेक करून घ्यायचा. नंतर इथं फिटमेंट कॉस्ट 450 रुपये वगैरे, GST वगैरे अशा प्रकारे तुमची नंबर प्लेट येईल. फ्रंट प्लेट, रिअर प्लेट, मागची पुढची दोन्ही प्लेट, त्याचं पूर्ण डिटेल दिलेली आहे. आता आपल्याला पेमेंट भरायचं आहे. याचं जे 531 रुपये पेमेंट आहे. ते पेमेंट भरण्यासाठी तुम्हाला UPI QR या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो समोर UPI कोड दाखवेल, QR कोड, याला तुमच्या फोनपेवरून किंवा गुगल पे तुमच्याकडे जे साधन अवेलेबल असेल पेमेंटचं त्याच्यावरती पेमेंट भरायचं आहे. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर अशा प्रकारे स्लिप येईल. ते रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे, त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि फायनल प्रिंटआउट अशा प्रकारे येईल. हे प्रिंटआउट घेऊन तुम्ही ज्या दिवशी तुमचा अपॉइंटमेंट सिलेक्ट केलेला आहे त्या दिवशी त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या ऑर्डर करू शकता HSRP नंबर प्लेट. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.